आपण स्टडी करतोय रोटेशनल डायनॅमिक्स आणि या रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये एक इम्पॉर्टंट मोशन UCM मीन्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सेंटर O आणि या A पोझिशन वर काय आहे बॉडी. OA is nothing but radius vector. Initially ही जी बॉडी ही रेस्ट स्टेटला असेल आणि रेस्ट टू मूव्ह होण्यासाठी त्या बॉडीवर आपण काय ऍड करतोय फोर्स. एकदा फोर्स ऍड केला तर हा त्याचा जो पाथ आहे डेफिनेशन मध्ये क्लिअर सांगितलं. मोशन ऑफ पार्टिकल along the circumference of circle is called युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पण ही मोशन कंप्लीट होण्यासाठी त्यावर काय ऍड करावं लागलं आपल्याला फोर्स. काय असतो हा फोर्स तर 11th स्टँडर्ड मध्ये एक चॅप्टर होता फोर्स. त्यामध्ये त्याचे काही बेसिक्स कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या. त्यातली फर्स्ट कन्सेप्ट फोर्स इट इज अ फिजिकल क्वांटिटी. इट इज अ फिजिकल वेक्टर क्वांटिटी. दोन टाइपच्या क्वांटिटी आपल्याला माहिती आहे. फर्स्ट वन इज स्केलर क्वांटिटी and second one is vector quantity. Vector means it has both magnitude as well as direction. तर अशी ही वेक्टर क्वांटिटी त्या फोर्सचा किती मॅग्निट्यूड आपण ऍड करतोय. हा जो फोर्स या फोर्सेस मध्ये परत त्याच्या काय केलंय कॅटेगरीज दोन टाइपचे. त्यातला फर्स्ट ज्याला आपण म्हणतो रियल फोर्सेस आणि जो सेकंड नंबर आहे त्याला म्हणतो सीडो फोर्स इमॅजिनरी फोर्स. रियल फोर्सेस मध्ये कोणते कोणते फोर्सेस आपल्याला कन्सिडर करता येतील. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, न्यूक्लिअर फोर्स, सीडो फोर्स. आणि त्यासाठी एक एक्झाम्पल, एक कार मूव्ह होते आणि कारच्या बॅक साइडला तो जो पॅसेंजर आहे सडनली जर ती कार लेफ्टला टर्न झाली तर तो पॅसेंजर एक फोर्स एक्सपिरियन्स करतोय. कुठे असेल तो इन द ऑपोजिट डायरेक्शन ऑफ द पाथ ऑफ कार. म्हणजे कार जर लेफ्टला टर्न झाली तर पॅसेंजर हा राईटला मूव्ह होतोय. कार जर राईटला मूव्ह झाली तर पॅसेंजर हा लेफ्टला एक फोर्स एक्सपिरियन्स करतो. दॅट इज कॉल्ड सीडो फोर्स. हे झाले बेसिक टाइप ऑफ फोर्सेस, रियल फोर्सेस अँड सीडो फोर्सेस. पण ह्या चॅप्टर मध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या रिलेटेड परत दोन फोर्सेस स्टडी करतोय आपण. फर्स्ट वन इज नोन ॲज सेंट्रीपिटल फोर्स and second one is known as centrifugal force. Centripetal force CPF. Centrifugal force CFF. काय असेल हा सेंट्रिपिटल फोर्स. सपोज ह्या पोझिशन पासून तर अदर एंड पर्यंत एक बॉडी आहे. हा सिंपल पेंडुलम आहे. इथे त्या बॉडीचं काय असणार आहे मास. मास त्यावर ऍक्ट होतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स G. सो M into G is nothing but weight which is acting vertically downward. ही जी स्ट्रिंग असेल त्या स्ट्रिंग वर ऍक्ट होतो टेन्शन. त्याची डायरेक्शन असेल अपवर्ड. जसं आपण ही बॉडी हा पेंडुलम हा बॉब असा मूव्ह करतोय आपण या पोझिशनला. इथे सुद्धा फोर्स ऍक्ट होतोय या पोझिशनला. त्या प्रत्येक पॉइंटला त्या स्ट्रिंग वर काय ऍक्ट होतोय फोर्स. जर ती स्ट्रेट राहायची असेल तर म्हणजे या केस मध्ये A पोझिशनला हा फोर्स ऍक्ट होतोय. जर आपण याला B पोझिशन म्हटलं इथे पण एक फोर्स आहे. C पोझिशन इथे पण फोर्स आहे. D पोझिशन फोर्स. एक जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या चारही पोझिशन मध्ये ती जी फोर्सची डायरेक्शन आहे ती कशी आहे. इट इज ऑलवेज directed towards the center. So the force which is directed towards the center and along the radius is called it is called centripetal force. It is a real type of force.
and this force is necessary for its circular motion. त्याची जर व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर त्या केस मध्ये आपण यूज करतोय न्यूटन्स सेकंड लॉ. F is equal to m into a. M is nothing but mass of body, and here a or AC is nothing but centripetal acceleration which is directed toward the center is equal to m into हे centripetal acceleration आहे त्याची व्हॅल्यू असते v square upon r. हे जर कंबाईन केलं तर इक्वेशन मिळेल मायनस m v square upon r. दोन टाइपच्या वेलोसिटी, एकाला आपण म्हणतो ती लिनियर वेलोसिटी आणि सेकंड जी असते ती असणार आहे अँग्युलर वेलोसिटी. या ज्या दोन वेलोसिटी आहे लिनियर आणि अँग्युलर वेलोसिटी यांच्यामध्ये एक रिलेशन आहे, बट v is equal to r omega, relation between linear velocity and angular velocity. Omega is nothing but angular velocity. आता ही व्हॅल्यू आपण इथे रिप्लेस केली, सो F centripetal force F is equal to minus m into v square, याचा स्क्वेअर होतो तो r square omega square divided by r. Single r get cancel is equal to minus m single r m r omega square. So this is the expression for centripetal force in terms of its angular velocity. F is equal to minus mr omega square. Similarly, एक second force experience केली जाते त्या बॉडीला, which is exactly opposite to that of centripetal force. It is known as centrifugal force. जसं centripetal force म्हणून सांगितलं, it is directed toward the center. Centrifugal force is nothing but the force experienced by the body which is directed away from the center, and it is again along the radius. Both centripetal and centrifugal force, they are having same magnitude but they are equally directed. So here again F is also equal to m r omega square. This is the expression for centripetal and centrifugal force in terms of its magnitude only.